यानंतर एक दुःखद बातमी. एस.एल परिवारावर आज दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. एस.एल समूहाचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष चंद्रा यांचे वडील श्री नंदकिशोर गोयंका यांचं सोमवारी दुपारी 12:30 वाजता मुंबईमध्ये निधन झालं. श्री नंदकिशोर गोयंका यांनी वयाच्या 96व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ समाजसेवक श्री नंदकिशोर गोयंका यांचं वयाच्या 96व्या वर्षी निधन झालं. सोमवारी दुपारी 12:30 वाजता त्यांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. श्री नंदकिशोर गोयंका यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या मरीन ड्राईव्ह इथल्या वसंत सागर ए रोड या निवासस्थानी ठेवण्यात आलं. नंदकिशोर जी गोयंका जी, मैं जानता था उन्होंने सारी उम्र मेहनत किया है, समाज सेवी की और उनके परिवार ने बड़ी तरक्की करी, सब उनके आशीर्वाद से की. आज वो नहीं रहे तो लेकिन समाज में और अपनी जन सेवा के उसमें अपना वो एक स्थान बना के गए हैं. ईश्वर से प्रार्थना है कि अपने चरणावस्था. एस.एल ग्रुपचे सर्वेसर्वा सुभाष चंद्रा यांचे वडील नंदकिशोर गोयंका यांचं वयाच्या 96व्या वर्षी वृद्धापकाळानं दुःखद निधन झालं. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. 28 सप्टेंबर 1930 रोजी जन्मलेले श्री नंदकिशोर गोयंका हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्पित स्वयंसेवक होते. संघामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. व्यावसायिक क्षेत्रापासून दूर राहून त्यांनी आयुष्यभर समाजकार्य आणि गोसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलं होतं. वैश्य समाजाला एकत्र आणण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. तसंच महाराजा अग्रसेन यांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आग्रोहाच्या विकासामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बड़े ही दुख की बात है कि नंदकिशोर गोयंका जी जो सुभाष चंद्रा जी के पिताश्री है उनका निधन हुआ है. वे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के प्रचारक रहे हैं और विशेष रूप से गौ सेवा के लिए बहुत समर्पित रहे हैं. कारोबार करते हुए उन्होंने बहुत सारी सामाजिक जिम्मेदारियों का भी निर्वाह किया है. अग्रसेन समाज में भी उनका कार्य बहुत बड़ा है. ऐसे एक बहुत बड़े समाजसेवी और राष्ट्रभक्त व्यक्तित्व का निधन ये बहुत ही दुख की बात है. श्री नंदकिशोर गोयंका यांचं पार्थिव मंगळवार 14 जुलैला सकाळी 7 वाजता चार्टर्ड विमानानं हरियाणातील त्यांच्या मूळ गावी हिसार इथं नेलं जाणार आहे. त्यानंतर अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव 166 गोयंका हाऊस कृष्णा मंडी हिसार इथं ठेवण्यात येईल. श्री नंदकिशोर गोयंका यांच्यावर बुधवारी 15 जुलैला सकाळी 11 वाजता हरियाणातील हिसार इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आग्रोहा धाम येथील गोयंका उद्यानात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊन ते पंचत्वात विलीन होतील. याच आग्रोहा धाममध्ये यापूर्वी त्यांच्या धर्मपत्नीवरही अंत्यसंस्कार करण्यात आले होते. एस.एल समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांना पितृशोक झालेला आहे. नंदकिशोर गोयंका यांचं मुंबईमध्ये निधन झालंय. 96व्या वर्षी त्यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतलाय. मुंबईतल्या वसंत सागर या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवलं जाणार आहे. बुधवारी गोयंका उद्यान अग्रोहा इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. समाजसेवा आणि गोसेवेसाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं. वैश्य समाजाला एकजूट करण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. RSSमध्ये स्वयंसेवक म्हणून सुद्धा नंदकिशोर गोयंका यांनी मोठं योगदान दिलंय. नंदकिशोर जी गोयंका जी, मैं जानता था उन्होंने सारी उम्र मेहनत किया है, समाज सेवी की और उनके परिवार ने बड़ी तरक्की करी, सब उनके आशीर्वाद से की. आज वो नहीं रहे तो लेकिन समाज में और अपनी जन सेवा के उसमें अपना वो एक स्थान बना के गए हैं. ईश्वर से प्रार्थना है कि अपने चरणावस्था. जी ग्रुप हे अंपायर उभं केलं व सफल व्यावसायिक व राष्ट्रहिताच्या दृष्टीने त्यांचं चॅनल आणि त्यांचं ग्रुप काम करत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये एक थोर समाजसेवकाला आज राष्ट्र मुकलं आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि राष्ट्राची हानी नक्की झाली आहे. त्याचप्रमाणे व्यापारी समाजाची हानी झालेली आहेत. तेव्हा त्यांच्या गोयल कुटुंबियांच्या म्हणजे सुभाषजींच्या कुटुंबामध्ये जे दुःखाचं आहे त्यात मी सहभागी आहे. मी ज्या ज्या संस्थेचे संबंधित आहे. सुभाष गोयल जी के
जब पहली बार उन्होंने टीवी चैनल शुरू किया था, वो दिन और आज का लंबा सफ़र, जहाँ जहाँ उन्होंने सार्वजनिक जीवन में काम किया, वहाँ पर एक ऐतिहासिक चीज़ों की तैयारी हुई है। उनकी जो अंतिम इच्छा थी कि मेरा अंतिम संस्कार हिसार में अग्रवा भवन के पास किया जाए, यह भी उनके सामाजिक समरसता और सामाजिक समर्पण की भावना का द्योतक है। ईश्वर उनकी आत्मा को शांति प्रदान करे और उनके जीवन से प्रेरणा लेकर जो हजारों लोग काम कर रहे हैं, वो आने वाले समय में उसी तरह काम करते रहें। और खुशकिस्मत हैं कि इन्होंने अपने औलाद का सुख देखा है, ग्रैंड चिल्ड्रन का सुख देखा है, ग्रेट ग्रैंड चिल्ड्रन का सुख देखा है। बहुत कम ऐसे नसीब वाले होते हैं। अफसोस ये कि सुभाष जी यहाँ पे हैं नहीं, और जब ये ध्यान इनका हुआ है, वो होते तो उनको ज़्यादा संतुष्ट होता। उनको अभी कुछ अफसोस रहेगा कि मेरे ना होने का, उनके ना होने का उनको बहुत अफसोस होगा, ऐसा मैं समझता हूँ।